खरंच जर एक एक रुपयासाठी तरसत असाल तर कर्ज अडचणी अपमान चिंता याचा डोंगर वाढत चालला असेल तर हा खाटू श्याम बाबाचा अत्यंत प्रभावी उपाय श्रद्धेने करा. हा उपाय कोणत्याही हानिकारक विधीशिवाय फक्त श्रद्धा संयम आणि नियम पालनाने केला तर अनेक भक्तांचे जीवन बदलले आहे असे मानले जाते. खाटू श्याम बाबाचा हा उपाय कलियुगातील खाटू श्याम बाबा हे कलियुगातील दयाळू देव. खाटू श्याम बाबा म्हणजे हारलेल्या माणसाचा शेवटचा आधार. जेव्हा माणूस पूर्णपणे तुटतो तेव्हा बाबा साथ देतात. ते पाहत नाही की तुमच्याकडे काय आहे, ते पाहतात की तुमच्या मनात किती श्रद्धा आहे. अनेक लोकांनी अनुभवले आहे की ज्यावेळी हातात पैसे नाहीत, घरात कलह आहे, भांडण आहे, कामधंदा नाही, ठप्प पडला आहे, त्यावेळी बाबांच्या कृपेने अचानक मार्ग उघडतो. हा उपाय कधी आणि किती दिवस करायचा हे मी तुम्हाला सांगणार आहे. सलग 11 दिवस हा उपाय करायचा आहे. उत्तम दिवस आहे एकादशी, गुरुवार किंवा सोमवार. वेळ आहे सकाळी लवकर किंवा रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे. उपायासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला खालीलप्रमाणे सांगणार आहे. नंबर 1. खाटू श्याम बाबाचा फोटो किंवा मूर्ती. पांढरा स्वच्छ कागद घ्या. लाल किंवा निळा पेन घ्या. एक दिवा, तूप किंवा तेलाचाही चालेल. साखर किंवा बुंदीचा नैवेद्य. श्रद्धा आणि शांत. खाटू श्याम बाबा शक्तिशाली उपाय आणि पद्धत जाणून घेऊया. सर्वप्रथम स्नान करून स्वच्छ कपडे घाला. शांत ठिकाणी बाबांचा फोटो समोर ठेवा. दिवा लावा आणि मन एकाग्र करा. पांढऱ्या कागदावर लाल पेनाने खालील शब्द लिहा. श्री खाटू श्यामाय नमः. माझ्या आयुष्यातील दारिद्र्य, अडचणी, कर्ज आणि अपयश दूर करा. मला योग्य मार्ग दाखवा. माझ्या कुटुंबाला सुख, शांती आणि समृद्धी द्या. 5. हे लिहिल्यानंतर तो कागद बाबांच्या फोटो समोर ठेवा. 6. आता ओम श्री श्याम देवाय नमः हा मंत्र 108 वेळा जपा. जप करताना फक्त एकच भावना ठेवा, बाबा आता तुम्हीच माझा आधार आहात. शेवटी बाबांना नैवेद्य अर्पण करा आणि मनापासून धन्यवाद म्हणा. 11 दिवसाचे कठोर पण प्रभावी नियम. हा उपाय करताना खालील नियम पाळणे फार महत्त्वाचे आहे. खोटे बोलणे टाळा. कोणाची निंदा करू नका. कोणाचा अपमान करू नका. मोठ्यांना मान द्या. शक्य असल्यास मांसाहार मद्य टाळा. मनात राग मत्सर ठेवू नका. रोज बाबांना किमान 5 मिनिटे आठवा. हे नियम पाळल्याने उपायाची शक्ती अनेक पटीने वाढते. उपाय करताना काय अनुभूती देऊ शकते. अनेक लोकांना ह्या 11 दिवसात अचानक नवीन कामाची संधी येते. अडकलेले पैसे परत मिळणे. घरातील भांडण कमी होणे. मनाला शांतता मिळणे व आत्मविश्वास वाढणे असे अनुभव येतात. काही वेळा बाबांची परीक्षा देखील असते. त्यावेळी श्रद्धा सोडू नका. एक अत्यंत गुप्त श्याम उपाय आहे. गुरुवारी काय करायचे, 1 रुपयाचे नाणे घ्यायचे, बाबाच्या चरणी ठेवा आणि म्हणा, बाबा आज माझ्याकडे फक्त हे आहे, पण तुमच्या कृपेने उद्या कमी कधीच नको असे म्हणा. ते नाणे पर्समध्ये ठेवा. अनेकांनी अनुभवले आहे पैशाची अडचण हळूहळू दूर होते. शेवटचा महत्त्वाचा संदेश आहे. हा उपाय म्हणजे जादू नाही तर श्रद्धेचा मार्ग आहे. बाबा तुमचं नशीब बदलतात पण तुम्हाला योग्य दिशा दाखवतात. मेहनत, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा यांची जोड असेल तर दारिद्र्य कितीही मोठं असो ते टिकत नाही. जर आज तुम्ही खरंच एक एक रुपयासाठी तरसत असाल तर खाटू श्याम बाबाचा